हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीचा मागील वर्षीचा पेपर पाहणार आहोत. या पेपरमधील गणित आणि बुद्धिमत्ता हा सेक्शन बघणार आहोत. ओके, बघा मित्रांनो, ही शिफ्ट कधी आहे तर 18 ऑगस्ट 2023ची सेकंड शिफ्ट आहे. ठीक आहे, 18 ऑगस्टची सेकंड शिफ्ट आहे. ओव्हरऑल जर पकडतो म्हटलं, एकूण 57 शिफ्टमध्ये पेपर झाला होता. 57 शिफ्ट्समध्ये पेपर झाला होता. शिफ्ट, ठीक आहे, मध्ये पेपर झाला होता. या 57 पैकी ही पाचवी शिफ्ट आहे. ओके, चला. आणि हां, माझं नाव आहे प्रवीण निकुरे आहे. मी तलाठी भरती 2019 आणि 23मध्ये पैकीच्या पैकी मार्क घेतले होते. गणित आणि बुद्धिमत्तामध्ये 50 पैकी 50 मार्क मला मिळाले होते तलाठी भरती 2019 आणि 23मध्ये. 2019च्या तलाठी भरतीमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं, परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कटल्यामुळे जॉईनिंग मिळाली नाही. त्यानंतर 23चा पण दिला होता, परंतु 23मध्ये सिलेक्शन झालं नाही. ओके, या दरम्यान मी पोस्टमन ही एक्झाम क्रॅक केली. यामध्ये 90 आउट ऑफ 100 आहे. इथे बघा 174 होते, इथे 173 होते 200 पैकी. त्यानंतर MTS पण ही एक्झाम क्रॅक केली आहे मी. यामध्ये पण 88-100 पैकी आहे. ओके, चला. आतापर्यंत माझी तलाठी 2019, पोस्टमन आणि MTS या 3 एक्झाम क्रॅक झालेल्या आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार तर तलाठी भरतीचे मागील वर्षीचे गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न. 18 ऑगस्टची सेकंड शिफ्ट आहे, 18 ऑगस्ट 2023. पहिला क्वेश्चन बघा. या पेपरमध्ये हा तिसरा क्वेश्चन तुम्हाला दिसत आहे. क्वेश्चनमध्ये थोड्या मिस्टेक्स आहे, ते करेक्शन आपण करू. या क्वेश्चनमध्ये मिस्टेक्स आहेत, ते करू आपण. पहिला क्वेश्चन बघा आता सर्वात आधी. जनरल इंटेलिजन्स म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता किंवा बौद्धिक चाचणी, बौद्धिक क्षमता तुम्ही याला म्हणू शकता. बघा, पहिला प्रश्न. ए आणि बी एक काम अनुक्रमे 12 दिवस आणि 16 दिवसामध्ये करू शकतात. दोघे 3 दिवस काम करतात आणि नंतर ए तिथून निघून जातो. मी काय म्हणतो, ए घ्या आणि बी घ्या. दोघं जण किती दिवसात एक काम संपवतात, तर हा स्वतः एकट्याने 12 दिवसात आणि हा 16 दिवसामध्ये संपवतात. म्हणजे एकूण कार्य जर पकडतो म्हटलं, हे 1 डे वर्क हे आहे. टोटल डेज म्हणण्यापेक्षा असं फक्त एक दिवस म्हणा का. एका व्यक्तीला पहिला एला 12 दिवस लागतात, बीला 16 दिवस लागतात. दिवसाचा कॉलम हा आहे. त्यानंतर हा कॉलम जो इथं आपला बनत आहे इथे, तो आहे क्षमता का एका व्यक्तीची कॅपॅसिटी काय आहे, तो एका दिवशी किती काम करू शकतो, ही झाली क्षमता. किंवा त्याला आपण 1 डे वर्क म्हणू शकता, 1 डे वर्क. आणि सर्वात लास्टला आहे टोटल वर्क, एकूण कार्य. दोघांचा लसावी काढा. 16 आणि 12चा लसावी होते 48. म्हणजे काय, जर 48 लाडू खायचे असेल, एका दिवशी 12 दिवस लागत असेल, तर एका दिवशी तो 12 चौक 48 4 लाडू एक दिवस खात असेल. ठीक आहे, 12 चौक 48. तसंच 16 त्रिक 48. ठीक आहे, ही क्षमता झाली. त्यानंतर काय म्हणताय, मी काय म्हणतो, हा ए 4 लाडू खात आहे डेली, बी 3 लाडू खात आहे डेली 48 पैकी, किंवा 48 एकक जर कार्य असेल, तर त्यापैकी ए 4 एकक कार्य पूर्ण करताय एका दिवशी, बी 3 एकक कार्य करताय एका दिवशी. म्हणजे 4 आणि 3 7, एकूण 48 पैकी 7 कार्य एका दिवशी होतात. तर काय म्हणताय, दोघे 3 दिवस काम करतात आणि नंतर ए सोडून जातो. 7च्या स्पीडनं, 7च्या क्षमतेनं दोघांना पण 3 दिवस काम केलं. म्हणजे 3 7 21 कार्य झालं. 48 जर लाडू खायचे असेल टोटल, तर त्यापैकी 21 लाडू खाणं झाले. शिल्लक किती आहे, 7 आणि 2 27. ठीक आहे, आता हे उरलेले लाडू किंवा उरलेले 27 एकक कार्य कोण कंप्लीट करत, उर्वरित कार्य पूर्ण करण्यासाठी बीला किती दिवस लागेल, बी किती दिवस कंप्लीट करेल. ठीक आहे, बघा, बीची क्षमता काय 3 आहे ना, बस. ठीक आहे, एकूण 27 कार्य आहे. 3च्या क्षमतेने तो किती दिवस कंप्लीट, तर 9 दिवसामध्ये कंप्लीट करेल. ठीक आहे, कार्य आपण क्षमता इज इक्वल टू टोटल दिवस. एक सूत्र लिहून घ्या, किंवा लागणारे दिवस गुणिला क्षमता इज इक्वल टू एकूण कार्य लिहून घ्या. एक सूत्र लिहून घ्या, लागणारे दिवस गुणिला क्षमता बरोबर कार्य. क्षमता म्हणजे काय, तुम्ही 1 डे वर्क म्हणू शकता, आणि हे टोटल वर्क एकूण कार्य. याला तुम्ही डेज म्हणू शकता, टोटल डेज म्हणू शकता. ठीक आहे, टोटल डेज हे 1 डे वर्क टोटल कार्य. एक सूत्र लिहून घ्या, किंवा त्यालाच आपण असं म्हणू शकतो, कार्य आपण क्षमता इज इक्वल टू दिवस, आणि कार्य आपण दिवस इज इक्वल टू क्षमता. ओके,
चला तुमचा आन्सर किती 9 आन्सर तुम्ही आपण काढलेला आहे. पहिला क्वेश्चन थोडा मित्रांनो आपण हळू घेतला, यानंतर स्पीड थोडी वाढेल, एकदम जास्त वाढणार नाही जेणेकरून तुम्हाला समजणार नाही, एवढी वाढणार नाही. ठीक आहे, जेवढी तुम्हाला जेवढ्या स्पीडने तुम्हाला समजेल त्या स्पीडने आपण इथे लेक्चर घेऊ. वेगळा अक्षरगट जोडी ओळखा. पहा दोघांमध्ये किती फरक आहे. मी व्ही जर म्हणतो तर व्हीला आपण 22 म्हणू शकतो. आरचा क्रमांक आहे 18. 18 आणि 4 22. ठीक आहे. एच आणि डी किती होते 8 आणि 4. 4 आणि 4 8. ओके. एस आणि ओ किती आहे. ओ म्हणजे 19, सॉरी एस म्हणजे 19, ओ म्हणजे 15. 15 आणि 4 19. टी आणि पी काय फरक आहे. टी म्हणजे 20 होते, पी म्हणजे 16 होते. 16 आणि 4 20. प्रत्येक ठिकाणी 4चा फरक आहे. पहिलं आणि शेवटचं अक्षर, पहिलं अक्षर. ठीक आहे, पहिलं अक्षर. ठीक आहे. मग आता काय करायचं. सेकंड किंवा थर्ड पा. पी आणि एनचा जोडून पा. पी म्हणजे 16 होते, एन म्हणजे 14 होते. 14 आणि 2 16. 5 3 5 3 3 आणि 2 5. ठीक आहे. 11 9 11 9 9 आणि 2 11. 3 आणि 1 1 आणि 2 3. म्हणजे बघा पहिलं आणि शेवटचं लेटर 2-2चा फरक आहे, सेम आहे. 4चा 2-2चा फरक आहे, सेम फरक आहे. आता मधातल्या लेटरवरून तुमचा आन्सर निघणार आहे एक्स आणि डब्ल्यू. एक्स म्हणजे 24 होते, व्ही एक्स म्हणजे 24 आणि व्ही म्हणजे 22. 22 आणि 2 24 वाढता इकडे. टी आणि क्यू. टी म्हणजे 20, क्यू म्हणजे 17. 17 आणि 3 20. आर आणि ओ. आर म्हणजे 18, ओ म्हणजे किती 16, सॉरी 15. 15 आणि 3 18. ओके. बघा इकडे 3चा फरक आहे, इथं 3चा फरक आहे, इथं ऑड आहे. म्हणजे बघा हे दोघं जण सेम आहे, हे चूक आहे. ठीक आहे, हेच तुमचा आन्सर आहे. जमलं इथपर्यंत. पूर्ण प्रश्न सॉल्व्ह करण्याची गरज नाही, शेवटचा सॉल्व्ह करण्याची गरज नाही. कारण की बघा आपण बघा तिन्ही पण चेक केले, 2-2 चेक केल्यानंतर तिसऱ्यामध्ये गडबड आली. ठीक आहे, टेन्शन काय घ्यायचं. आन्सर तुमचं हे जर सेम असेल, हे सेम येत आहे, एक सारखं येत आहे आणि हे एकमेव चूक आहे, वरचं चूक तर वेगळा घटक ऑब्व्हियसली वरच राहील. याच्यामध्ये एक थोडं करेक्शन आहे, ते करेक्शन तुम्हाला सांगतो मी इथे. थोडं मोठा करू क्वेश्चन, थोडं करेक्शन आहे, ते करेक्शन करून घेऊ. 18 ऑगस्ट शिफ्ट 2. एक थोडा करेक्शन आहे. इज इक्वल टू सांगतो करेक्शन काय आहे, तर फक्त एवढं वाचून घेऊ आपण. 2 पाईप्स, 1 इंटरनल ई अँड 1 एक्सटर्नल एच फिल द टँक. एक ई नावाचा पाईप आहे आणि एच नावाचा पाईप आहे दुसरा. हे दोन आहेत पाईप आहे, एक इंटरनल आणि एक एक्सटर्नल आहे. ओके. इंटरनल एक्सटर्नल म्हणजे ते नंतर पाहू. ठीक आहे. एक आतमधला एक बाहेरचा असू शकते. ओके. आता बघा प्रत्येक शब्दाचा मिनिंग किंवा अर्थ माहीत असणं गरजेचं नाही गणितामध्ये. ठीक आहे. आणि काही शब्दाचे तुम्हाला माहीत असायला पाहिजेच, म्हणजे पाहिजेच. 2 पाईप्स, 1 इंटरनल अँड 1 एक्सटर्नल एच, 1 इंटरनल ई अँड ई वाला इंटरनल आहे, 1 इंटरनल एक्सटर्नल एच वाला एक्सटर्नल आहे. ठीक आहे. फिल द टँक. हे काय दोन्ही पण पाईप टँक किंवा टाकी भरणारे पाईप आहेत. ओके. पाईप एच कॅन फिल द टँक इन 4 मिनिट्स. एच पाईप 4 मिनिटामध्ये पाणी भरतो. ओके. नंतर पुन्हा एक वाक्य वाचा. पुन्हा वाक्य वाचा. पाईप ई कॅन फिल द टँक इन 12 मिनिट्स. ठीक आहे. एक वाचा. जे थोडं करेक्शन होती क्वेश्चनमध्ये. प्रत्येक शिफ्टमध्ये 1-2 क्वेश्चन चुकले होते. मागच्या शिफ्टमध्ये, याच्या आधीच्या शिफ्टमध्ये, चौथी शिफ्ट म्हणा किंवा 18 ऑगस्टची फर्स्ट शिफ्ट म्हणा, त्यामध्ये 2 क्वेश्चन चुकले होते. या शिफ्टमध्ये 1 क्वेश्चन चुकला, जो की मी एक वाक्य टाकलेलं आहे. पाईप ई कॅन फिल द टँक इन 12 मिनिट्स. ठीक आहे. इफ बोथ पाईप्स आर ओपन्ड अल्टरनेटली फॉर 1 मिनिट्स इच. म्हणजे बघा ई पाईप, पहिला मीन्स ई पाईप आणि एच पाईप, दोन्हीही पाईप एका मिनिटाला सुरू करत आहे. म्हणजे पहिला एक पाईप पहिला, नंतर दुसरा पाईप, नंतर तिसऱ्या मिनिटाला पुन्हा पहिला, अशा पद्धतीने. म्हणजे मी असं म्हणू का, पहिलं एक पाईप, नंतर दुसरा पाईप, आणखी नंतर पुन्हा पहिला, नंतर पुन्हा दुसरा, नंतर पुन्हा पहिला, नंतर दुसरा पाईप, असं एका मिनिटाला एक पाईप चालू राहील. तो बंद केल्यानंतर पुन्हा दुसरा चालू होईल, पुन्हा तो बंद करून पुन्हा पहिला चालू होईल, पहिला मग 1 मिनिटानंतर बंद केल्यानंतर पुन्हा दुसरा पाईप चालू होईल. म्हणजे प्रत्येक पाईप 1 मिनिट चालू आहे, नंतर तो बंद केल्यानंतर दुसरा पाईप चालू करायचा 1 मिनिटासाठी, पुन्हा 1 मिनिटानंतर तो बंद केल्यानंतर
तिसऱ्या मिनिटासाठी पुन्हा पहिला पाईप चालू करायचा. ठीक आहे, या पद्धतीत त्यांचं म्हणणं आहे. सच दॅट पाईप ई इज ओपन फर्स्ट टाईम. ठीक आहे, पहिलं ई वाला पाईप ओपन करायचा, देन पाईप एच अँड सून अँड सो ऑन देन व्हॉट इज द टाईम रिक्वायर्ड बाय बोथ द पाईप्स टू फिल द टँक. ठीक आहे, काय म्हणताय क्वेश्चन मी तुम्हाला समजून सांगतो का. एक टँक आहे, टँकमध्ये ई आणि एच पाईप, टँक भरणारे पाईप आहे. ओके, त्यापैकी एच एकट्याने तो 4 मिनिटामध्ये पाणी भरते, तर पाईप ई 12 मिनिटामध्ये पाणी भरते. ओके, तर क्वेश्चन काय म्हणताय, एकदा पहिला पाईप ई चालू करा, 1 मिनिटानंतर तो बंद करा आणि पुन्हा एच पाईप चालू करा, तो 1 मिनिट ठेवा, नंतर बंद करा, पुन्हा तिसऱ्या मिनिटासाठी ई चालू करा 1 मिनिटासाठी, नंतर पुन्हा 1 मिनिटासाठी एच चालू करा, एका मिनिटानंतर. असं काम त्यांचं झालेलं आहे, सांगितलेलं आहे. दोघांचं पण हे काढून घ्या. 4 त्रिक 12, 12 एक 12. दोघांची क्षमता 4 येते, त्याच्याशी काही आपल्याला घेणं देणं नाही. 4 शीन आपल्याला फक्त प्रत्येक पाईप एका मिनिटासाठी चालू होत आहे ना, मग मी इंटू फर्स्ट मिनिट, नंतर आहे सेकंड मिनिट, नंतर थर्ड मिनिट, फोर्थ मिनिट. ठीक आहे, असे एका मिनिटाला चालू करायचं आहे. पहिले ई पाईप चालू करता 1च्या स्पीडनं पाणी भरण, तो बंद झाल्यानंतर बंद करून 1 मिनिटात पुन्हा एच 3च्या स्पीडनं पाणी भरण. ओके, म्हणजे 2 मिनिटात तू 2 मिनिटात 4 एकक टाकी भरली. ठीक आहे, मग तिसऱ्या मिनिटाला पुन्हा ई नावाचा पाईप बा, ई एच पुन्हा ई एच पुन्हा ई आणि एच, अशा पद्धतीने एक पाईप एकाने पाईप चालू करायचे. मग हा 1च्या क्षमतेने पाणी भरण, हा 3च्या क्षमतेने पाणी भरण, हा 1च्या क्षमतेनं, हा 3च्या क्षमतेनं, हा 1च्या क्षमतेनं, हा 3च्या क्षमतेनं, हा 1च्या क्षमतेनं, हा 3च्या क्षमतेनं, हा 1च्या क्षमतेनं पाणी भरेन. ओके, आता जिथपर्यंत आपले 12 एकक पूर्ण होते ना, ही सिरीज त्याचं थांबवून द्यायची. 1 आणि 3 4 5 5 आणि 8 9 10 11 12. इथं 12 एकक पूर्ण झाली ना, बस ही सिरीज इथंच थांबवायची, याचं काहीही घेणं देणं नाही आपल्याला. ठीक आहे, बस. आता किती वेळ लागला ते पाहून घ्यायचं, जे की 1 मिनिटं, 2 मिनिटं, 3 मिनिटं, 4 मिनिटं, 5 मिनिटं आणि 6 मिनिटं. 6 मिनिटामध्ये आपली टाकी भरली. ओके, चला. थोडं हळू होत आहे का, थोडं फास्ट घेऊ का, जेणेकरून आपल्याला लवकर संपन्न आपलं कार्यक्रम. ठीक आहे, कारण की बघा 12 मिनिटं झाले आणि 4 पण क्वेश्चन झाला नाही. पहा, जर मालिकेतील सर्व चिन्हे वगळली. ओके, चिन्हे वगळली, चिन्हे म्हणजे कोणतरी भाऊ, ॲटवालं, हॅशटॅगवालं, असे चिन्हे. ठीक आहे, हॅशटॅग, प्लस, मायनस, गुणाकार इत्यादी चिन्ह आपण वगळली आणि मालिकेला उलट क्रमाने मांडले गेले तर डावीकडून चौथ्या स्थानी काय येईल. ठीक आहे, मी काय म्हणतो, मालिकेला उलट्या मांडायचं आहे आणि सर्व चिन्ह वगळायचे आहे. उलट्या म्हणजे कसं मित्रांनो, इकडली बाजू आधी घ्या, 8 आहे ना, 8 आधी घ्या, नंतर हे मायनस जे चिन्ह आहे म्हणून त्याला कॅन्सल करा, मग ए आणि 6 घ्या, मग काय म्हणतंय, डावीकडून चौथ्या स्थानी काय असेल, असं लाईनला अशाच्या ऐवजी आपण उलट्या मांडलं. 1 मिनिट, उलट्या मांडणे म्हणजे काय, तर शेवटचं अक्षर आधी घेणे, आपण जे घेतलंय त्यानंतर एक अक्षर आपण इथे घेत आहोत. ओके, असं केल्यानंतर डावीकडून चौथं अक्षर पाहिजे. हे पहिलं झालं, दुसरं झालं, तिसरं झालं, हे चौथं अक्षर पाहून घेऊ. कोणतं आहे, 6च्या नंतर प्लस येते, पण ते चिन्ह आहे म्हणून घ्या नाही लागत, मग 2 घ्यायचं आहे. ठीक आहे, आन्सर तुमचं 2. पहा, बी सी सोडून डी, ई एफ जी एच आय नंतर जे, शेवटी जे कुठं इथं आहे, हे कटलं. ओके, आता ई एफ डी सुरुवातीच्या अक्षरातून तुमचा आन्सर निघते. एच एन टी 26, एच म्हणजे 8 होते, एन म्हणजे 14 होते, टी म्हणजे 20 होते आणि झेड म्हणजे 26 होते. ओके, पहा कितीचा फरक आहे, 8 आणि 6 14, 14 आणि 6 20, 20 आणि 6 26, 26 आणि 6 किती, 6 म्हणजे काय होते, एफ. शेवटी 26 आणि 6 समजा 6 येणार आहे ना, कारण की 26च्या नंतर याला पाहिजे 27 आणि 27 म्हणजेच काय होते आपला ए म्हणजे होते 1. ठीक आहे, इथून समजा हे पहिलं लेटर झालं तर आणखी इथे 5 वाढल्यानंतर हे 6वा लेटर होणार तुमचं. 6 म्हणजे काय तर एफ. ठीक आहे, एफ एकमेव ठिकाणी आहे, बाकी कुठंच नाही. तीन आणि 4 7, 7 आणि 4 11, 11 आणि 4 15, शेवटी 15 कुठं आहे, इथं आहे, हे कॅन्सल झालं, इथं आहे, हे कॅन्सल झालं. ठीक आहे, OL साठी आता पाहून घ्या. CGK, C म्हणजे 3, G म्हणजे 7, K म्हणजे 11. 3 आणि 4 7, 7 आणि 4 11, 11 आणि 4 15, 15 म्हणजे O. कुठं पण मधामध्ये O पाहिजे, जे की इथं आहे, इथं नाही आहे. ठीक आहे, नेक्स्ट.
बघा, एकदा तुम्ही ए पासून झेडपर्यंत अल्फाबेटिकली पाठ करून घ्या, जे 15 दिवसामध्ये होऊन जाते पाठ. 15 दिवसात जास्तीत जास्त तुम्ही 20-30 मिनिटं द्या फक्त, लगातार 15 दिवस पाठ होऊन जाते. आणि जेवढे पाठ झाले ते तुम्हाला सगळ्याच एक्झाममध्ये सगळ्या एक्झाममध्ये कामी पडते. तुमचा टेस्ट सॉल्व्ह करताना काम पडते, अभ्यास करताना काम करते, क्वेश्चनची प्रॅक्टिस करताना कामी पडते, खूप साऱ्या ठिकाणी तुम्हाला कामी पडते. ओके, त्यामुळे ए पासून झेडपर्यंत पाठ करून घ्या. आणि प्रत्येक एक्झाममध्ये अल्फाबेट सिरीजवर क्वेश्चन असतो, म्हणजे असतोच. ठीक आहे, सिरीजवर असतो किंवा अल्फाबेटच्या नावाचे तुमचे 4-5 चॅप्टर आहे. ओके, बघा हे कोड गेले, याच्या आधीच चॅप्टर झालं. सिरीज असते, त्यानंतर हे त्याला आपण सायलॉजिम, मला वाटतं हे समान संबंधवाले चॅप्टर आहे. 7-8 नाही तरी 3-4 चॅप्टर तरी आहेच, ज्यामध्ये तुम्हाला अल्फाबेटचं काम पडते. ठीक आहे. ऑन सेलिंग 17 बॉल्स, पहा सेलिंग म्हणजे होती म्हणजे विक्री किंमत. ठीक आहे, विक्री किंमत. त्यानंतर कॉस्ट प्राइस म्हणजे होते मित्रांनो खरेदी किंमत. हे तुम्हाला लिहून देतो पहिलं, म्हणजे समजून जाते. ऑन सेलिंग 17 बॉल्स ॲट 720 रुपीज, रुपीज 720, देर इज अ लॉस इक्वल टू द कॉस्ट प्राइस ऑफ 5 बॉल्स. त्यांना काय म्हणायचं आहे, 17 बॉल विकल्यानंतर 5 बॉलच्या खरेदी किमती एवढा तोटा होतो. म्हणजे मी काय म्हणतो, त्यांना 17 बॉल विकले, परंतु त्याला 5 बॉल एवढा तोटा झाला, 5 बॉलच्या खरेदी किमती एवढा तोटा झाला. म्हणजे मी असं म्हणू का, ॲक्च्युअलमध्ये त्याला पैसे फक्त 12 बॉलचेच भेटले, 12 बॉलचेच त्याला पैसे भेटले, 5 बॉलचे तर पैसे भेटलेच नाही. ठीक आहे, कारण की तेवढा 5 बॉलचा त्याचा घाटा झाला, 5 बॉलच्या खरेदी किमती एवढा घाटा झाला. म्हणजे मी असं म्हणू का, जेव्हा तो माणूस 17 बॉल विकत आहे तेव्हा 5 बॉलच्या खरेदी किमती एवढा घाटा झाला. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये त्याला 12 बॉलच्या खरेदी किमती एवढेच त्याचे पैसे निघले. मी असं म्हणू का, म्हणजे असं एक सोपी भाषा, द कॉस्ट प्राइस ऑफ अ बॉल इज, म्हणजे एका बॉलची खरेदी किंमत किती आहे. ठीक आहे, कसं काढायचं मित्रांनो, 17 बॉल विकले, त्यापैकी त्यांनी 17 बॉल विकल्यानंतर 5 बॉलचे त्याला पैसे भेटलेच नाही, त्याला पैसे भेटले 12 बॉलचेच. म्हणजे मी असं म्हणू का, 12 बॉलचे पैसे भेटले, म्हणजे हेच नव्हे कर भाऊ, 720 रुपये म्हणजे 12 बॉलचेच पैसे त्याला भेटले ना, वरच्या 5 बॉलचे त्याला पैसे भेटलेच नाही, तो त्याचा घाटा झाला. घाटा झाला म्हणजे ते पैसे पकडाच लागत नाही ना. कोणते पैसे पकड लागणार, तर हे 12 बॉलचे हे एवढे पैसे आहे. मग 12 बॉलचे 720 रुपये होते, एक बॉलचं किती येते, 12×72, 60. ठीक आहे, एक शॉर्ट ट्रिक सांगतो तुम्हाला, सहज लिहून घ्या. विक्री मायनस खरेदी इज इक्वल टू 720 रुपये. ठीक आहे, चला विक्री किंमत अपॉन विक्री वस्तू. ठीक आहे, विक्री वस्तू तुम्ही तुमच्या भाषेत लिहा, विक्री वस्तू मायनस खरेदी वस्तू इज इक्वल टू, जे तुमचे आहे ना 720 रुपये ते तुमचे रुपये. ठीक आहे, चला याच्यानंतर तुमचं निघून जाते, विक्री वस्तू 17 बॉल आहे मायनस खरेदी वस्तू आहे 5 बॉल इज इक्वल टू 720. तेव्हा तुमची एका बॉलची किंमत निघून जाते, हे होते 12 इज इक्वल टू 720. म्हणजे 12 बॉलची खरेदी किंमत तुमची 720. त्यालाच तुम्ही हे असं म्हणू शकता, खरेदी किंमत. सूत्र लिहून घ्या, विक्री वस्तू मायनस खरेदी वस्तू इज इक्वल टू खरेदी किंमत. म्हणजे 12 बॉलची खरेदी किंमत 720 आहे, एका बॉलची खरेदी किंमत आहे 60 रुपये पर बॉल, एका बॉलची खरेदी किंमत. ठीक आहे, नाही तर आपण डायरेक्ट शॉर्टनं याच्या तुम्हाला आधीच्या ट्रिकनं केलं तरी तुमचं जमून जाते. सरळ व्याज म्हणजे मित्रांनो काय आहे, तर सिम्पल इंटरेस्ट. अरे यार, सिंपल PLE इंटरेस्ट. ठीक आहे, सिंपल इंटरेस्ट. सरळ व्याजाच्या वार्षिक 5% दराने एक रक्कम दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी 5 × 20 इज इक्वल टू 100%. ठीक आहे, जमलं. तुमचा आन्सर काय, तर 20. हे कसं काढलं, एखादी वस्तू दुप्पट होण्यासाठी ती वाढली किती पाहिजे, 100% वाढली पाहिजे. तर 5% गोळा केलं, 5% गोळा करत गेलं तर गुन्हेला 20 केल्यानंतर तुमचे 100% होते. काय, गुन्हेला 20 वर्ष केले तरी तुमचे 100% होते. आणि ज्यांना मला डायरेक्ट ट्रिक पाहिजे त्यांनी लिहून घ्या, पट -1 गुणला 100 अपॉन रेट, दर बरोबर मुदत किंवा वर्षे, मुदत म्हणा. ठीक आहे, मुदत वर्षे म्हणू शकता बस. आणि समजा तुम्हाला मुदत दिली असेल आणि दर काढायचा असेल तर काय, हे मुदत खाली आणि दर तिकडे न्या. ठीक आहे,
100 मायनस टक्के अपॉन द मुदत इज इक्वल टू दर. 100 मायनस टक्के गुणला 100 पट मायनस 1 गुणला 100 अपॉन दर इज इक्वल टू मुदत. ओके. दुसरं कोणतं सूत्र निघते? पट मायनस 1 गुणला 100 अपॉन मुदत बरोबर दर. ठीक आहे, हे पण सूत्र आहे, बघून घ्या. पट आहे दुप्पट आहे, दुप्पट मायनस 1 गुणला 100 अपॉन रेट आहे 5. हे 1 राहते आणि हे 20 बनते. ठीक आहे, 20 अपॉन 100, 20 वर्षे तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट FGHINOPQ 2 नंतर तिसरं पाहिजे. ABCD पाहिजे, कॅन्सल. KLMN बरोबर आहे. FGH कॅन्सल. D Fच्या नंतरचं पाहिजे ना, इथे C आहे, उलट आहे, हे कॅन्सल. ठीक आहे. DCDE पाहिजे, कॅन्सल. ठीक आहे, तुमचा आन्सर काय तर हेच आहे. बाकी सगळे मॅच होत नाही, कारण की 2 लेटर सोडून तिसरं लेटर पाहिजे. फक्त एकाच ठिकाणी आहे, ऑप्शन 2 मध्येच तसा आहे. फक्त एक पहिल्या सीडीवर किंवा पहिल्या लेटरवर एका छोट्याशा 2-10 सेकंदामध्ये तुम्हाला आन्सर काढता येते अशा क्वेश्चनचं, जर का तुम्हाला त्याचे नंबरिंग पार्ट असेल तर. अल्फाबेटचे पहा, ए नंतर BCD 2 लेटर नंतर तिसरं लेटर, तसंच बी नंतर CDE पाहिजे, कॅन्सल. CDEF हे आहे सध्यासाठी, राहू द्या. HI पाहिजे, नाही आहे, MI. ठीक आहे. HIJ पाहिजे, IJK पाहिजे, परंतु ते H आहे, हे पण कॅन्सल. ठीक आहे, तुमचा आन्सर आहे B. हे सॉल्व्ह करून घेऊ मस्त. आता 945 वगैरे सगळं चे मूल्य किती, बेरीज करा. हे फक्त हे वजाबाकी आहे ना, ते सगळं शेवटी घ्यायचं आणि बाकी सगळ्यांची बेरीज करून घ्यायचं. शेवटी काय 9, 9, 4, 8 आहे, आपल्याला इथे काढावंच लागेल. सगळ्यांची पहिली बेरीज करून घेऊ, त्यातून नंतर हे मायनस करू. लिहून घेतो. 945.341341 प्लस 875.435. ठीक आहे. 31.025 मायनस करून घेऊ. आताच निघन तर निघन, नाही निघन तर नाही निघन, करून घेतो आता. मायनस आहे हे 1042 पॉईंट पहा, याला समजा आपण 900 9 दुनी 1800 होते आणि इथं 1000 आहे, म्हणजे तुमचं हे शेवटी मायनस करता येतं आपल्याला. 1042.972 1042.972 हे फक्त मायनस आहे, बाकी सगळे प्लसवाले आहे. पहा, 5 आणि 5 10 आणि 1 11. 11शी समजा आपण इथं 1 लिहितो, तर 11तून 2 गेले 9. ठीक आहे, तर 9 इथं आहे, ऑप्शन तुमचे बाकी 2 कटले. 30 स्थलांतर पॉईंट सगळ्या ठिकाणी, म्हणून 3 स्थलांतर सगळ्या ठिकाणी पॉईंट येईलच आहे. ठीक आहे. आता फक्त आपल्याला 5 आहे का इथं, 5 आहे का इथं 9 आहे, एवढंच 5 आहे. ठीक आहे. पहा, 5 आणि 5 10 आणि 1 11शी 1, हातचाला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 5 10शी 0. ओके, जमलं इथपर्यंत. आता काय करायचं, 11तून 2 गेले 9, धमकेला वापस 10तून 8 गेले 2. 1 मिनिट, काही चुकत आहे का? 29 येत आहे, इथं 0 5 आहे, थोडं आपण डबल करून पाहू. 5 आणि 10 आणि 1 11शी 1, हातचा 1, 4 आणि 1 5, 5 आणि 5 10शी 0, हातचा 1, 3 आणि 4 7, 7 आणि 1 8. ठीक आहे, पॉईंट 801 मधून 900 गेले, 11तून 2 गेले 9, धमकेला वापस 10तून 8 गेले 2. थोडं आपण डबल करून पाहू. हे 2 तर आपले कटलेच आहे ना, तरी एकदा डबल करून पाहू. पहा, 945.341, 945.341, 875.435, 875.435, 31.025. ओके, हे आहे 1042.792, 1042.792. सॉरी यार, 792 आहे ना, थांबा, 1042.792. आता करा. ठीक आहे. पहा, आपल्या इथं 0-1 आलं होतं का भाऊ, 0-1 आलं होतं ना. पहा, 5 आणि 5 10 आणि 11शी 1, हातचा 1, 5 आणि 5 10शी 0. ठीक आहे, शेवटी एक तर 0 9 पाहिजे किंवा 5 9 पाहिजे. मग 11तून 2 गेले 9, धमकेला वापस 10तून 10 गेले 0, आले 0, शेवटी 0 9 0 9, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. नेक्स्ट, पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करायची गरज नाही. सर्व पिझ्झा बर्गर आहे,
सर्व पिझ्झा बर्गर आहे, म्हणजे पिझ्झाचा पूर्ण पार्ट बर्गरच्या आतमध्ये टाकला आपण. काही बर्गर डोनट आहे, या बर्गरापैकी काही पार्ट आहे जो की डोनट आहे. ओके, चला मग सर्व बर्गर डोनट आहे का? सर्व डोनट बर्गर आहे का? पहा, सर्व डोनट बर्गर नाही, त्याच्याऐवजी काही डोनट बर्गर आहे असं जर असतं तर राईट आलं असतं. हे असं आहे म्हणून कॅन्सल. ठीक आहे, काही डोनट पिझ्झा आहे का? काही डोनट पिझ्झा आहे का? निश्चितपणे सांगता येत नाही, असू शकते, परंतु आपण डायरेक्ट असंच म्हणता येणार नाही. ठीक आहे, डायरेक्ट हे वाक्य काही डोनट पिझ्झा आहे हे वाक्य सत्य होणार नाही का? कारण की स्पष्टपणे दिसतंय काही डोनट एकतर असू शकते किंवा नसू पण शकते, स्पष्टपणे सांगता येत नाही. ठीक आहे, चला म्हणून काय दोन्ही वाक्य चुकले. निष्कर्ष 1 किंवा 2 पैकी एकही तर्कसंगत नाही. जर असू शकतात असतं तर आपण राईट मानलं असतं त्याला. एक माणूस त्याच्या नेहमीच्या वेगाच्या 11/9 ने चालून मूळ वेगाने अंतर पार करण्यासाठी त्याला लागणाऱ्या वेळेपेक्षा 2 तास आधी एक विशिष्ट अंतर पार करतो. नेहमीच्या वेगाने अंतर पार करण्यासाठी त्याला लागणारा वेळ शोधा. पहा, मी काय म्हणतो, एक माणूस आहे, त्याचा जो नेहमीचा वेग आहे त्याच्या 11/9 वेगाने चालू लागला. म्हणजे याचं होते काय मित्रांनो, जो नेहमीचा वेग आपण ए मानू, वेळ तुम्हाला टी कळाले तर टी इथे शोधायचा आहे. नेहमीचा वेग आपण ए मानू. ठीक आहे, नेहमीचा वेग आपण जर ए मानला तर चालत कोणत्या वेगाने आहे तो? a/11 × 9 असं चालतंय. ओके, आता अशा ठिकाणी हे असं सर्व करण्यापेक्षा तो नेहमीच्या वेगापेक्षा 11/9 या स्पीडनं चालत आहे. यापैकी नवीन वेग कोणता, जुना वेग कोणता हे सांगा मला. ओके, हे आहे जुना वेग. त्याला आपण ऍक्च्युअल वेग म्हणू शकतो, मूळ वेग म्हणू शकतो. मूळ वेग त्याचा जर 9x असेल तर नवीन वेग त्या 11x होत आहे. ठीक आहे, तरच तो तुमच्या एच्या समजा आपण 9 मूळ वेग मांडला तरच ह्या 9च्या 11/9 केले तर 11 येते ना, जे की तुमचा नवीन वेग येतं, हे नवीन वेग. ओके, म्हणून जुना वेग त्यांचा 9 आहे आणि नवीन वेग 11 आहे. ओके, मूळ वेगाने अंतर पार म्हणजे बघा 9ची जागा लिहून घेतो, 11/9चा हा जो मूळ वेग आहे 9x म्हणा त्याला, आणि 11x म्हटलं तर नवीन वेग. ठीक आहे, मूळ वेगाने अंतर पार करण्यासाठी त्याला लागणाऱ्या वेळेपेक्षा 2 तास आधी एक विशिष्ट अंतर पार करतो. 2 तास आधी म्हणताय ना, ह्या दोघांचा फरक पाहून घ्यायचं. पहिलं दोघांचा फरक आहे 2 तास. बस, काही टेन्शन घ्यायचं नाही, सूत्र मारा, डायरेक्ट सूत्र फेकून मारा. अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. ठीक आहे, वेग गुणला वेळ. दुसऱ्या कंडिशनमध्ये 9 आहे, 11 आहे, आणि फर्स्ट मूळ किंवा आधीच्या कंडिशनमध्ये वेग आहे 9 आहे. ओके, 2 10चं अंतर पाहिजे. ठीक आहे, 11 आणि 9, 2 मध्ये 2चं अंतर आहे ना, बस याला 9 ने गुणा, याला 11 ने गुणा, बस झालं, संपला विषय. वेग तुमचा नवीनवाला वेग 11, जुना वेग 9, वेळ तुमचा 9 आणि 11 होऊन जाईल. बघ, 2 तासाचा फरक आहे. हे वेळामध्ये 2 तास फरक आहे इथे. ठीक आहे, 9 2 11, बस एवढंच करून घ्या. पार करतो. नेहमीच्या वेगाने अंतर पार करण्यासाठी त्यासाठी लागणारा वेळ किती? आता बघा, तुमचं अंतर बरोबर वेग गुणला वेगला 11 9 99 समजा तुमचं अंतर असन, 99 समजा अंतर असन. आता नेहमीचा वेग तुमचा 9 आहे, याला 9 न भागलं तुमचा आन्सर येते 11 तास. ठीक आहे, चला जमलं. ज्यांना नसेल समजलं पुन्हा समजून सांगतो. येऊन घ्या सरळ अंतर बरोबर वेग गुणला वेळ. अंतर बरोबर वेग गुणला वेळ. आपण काय केलं, वरचा वेग आहे नवीन वेग आणि हा आहे मूळ वेग. ठीक आहे, म्हणून फर्स्ट कंडिशनमध्ये किंवा आधी आणि हे नंतर म्हणजे नवीन वेग तुमचा 11 होता. ठीक आहे, आणि आधीचा वेग होता मूळ वेग 9 होता. ओके, आता तुम्हाला 2 तासाचं अंतर पाहिजे दोघांमध्ये. 2 तास तुमचं इथं दिसतंय ना सरळ, म्हणून करा, खालचे 9 इकडे घ्या, इकडचे 11 इकडे घ्या.
म्हणजे वेग तुमचा 11 आणि 9 झाला तर वेग किती 9 आणि 11 झाला, तरच तुमचं 11 9 99 11 9 99 जे की अंतर सेम आहे, अंतर तर एकच आहे तेवढंच आहे म्हणून अंतर सेम आलं. ओके. दुसऱ्या कंडिशनमध्ये काय म्हणतंय तर विशिष्ट अंतर पार करतो नेहमीच्या वेगाने अंतर पार करण्यासाठी त्याला किती वेळ लागेल. नेहमीचा वेग कोणता, मूळ वेग 9 आहे. ठीक आहे. एकूण अंतर किती 199 आहे म्हणून अंतर अपॉन वेग मूळ वेग इज इक्वल टू अंतर अपॉन वेग इज इक्वल टू वेळ किती 2 तास, सॉरी 11 तास. आन्सर तुमचं 11 तास. ठीक आहे. आय म्हणजे प्लस, जे म्हणजे गुणाकार. 135 L 85, L म्हणजे मायनस 135 मायनस 85. आय म्हणजे प्लस कंसामध्ये 13 जे 3, जे म्हणजे गुणाकार कंसात 13 गुणला 3. ओके. पुन्हा मग L 29 आय, L म्हणजे मायनस 29 आणि आय म्हणजे प्लस, सॉरी कंसात 86 के 2, के म्हणजे होते भागाकार 86 भागिला 2, शेवटी आहे 86 भागिला 2. हे होते 4 आणि 3 43. मग काय तर कंस सोडून घ्यायचं पहिलं. 33 39 मायनस 29 प्लस 43, हे कटलं. ठीक आहे. इथे पहा 135 मायनस 85 प्लस 39, कुठं काही चूक कटते का पहा, कुठं काय कटते का पाहून घ्या. काय कुठं कटते का पाहून घ्या. ह्या दोघांचं वजाबाकी बेरीज करतो म्हटलं तर हे प्लसचे 10 राहते का, राहते ना. मग तसंच ठीक आहे. ठीक तसंच करायचं. ह्या दोघांचं प्लस मायनस करतो म्हटलं तर हे राहते 43 आणि 10 53, बस प्लसचे 53 इथे लिहून घ्यायचे. हे इथून मायनस करून घ्या. 5तून 3 गेले 2, 8तून 5 गेले 3, 32. 135 प्लस 32, 5 आणि 2 7 आन्सर पाहिजे तुमचं, जे की तुमचं कुठं पण दिसत नाही, म्हणजे आपलं कुठेतरी काहीतरी चुकलं. ठीक आहे. मग डबल करून घ्यायचं. 3 1 8 3 एकक स्थानचा अंक काढू. कुठं तरी आपलं काहीतरी चुकलंय पाहून घेऊ. डबलच करतो ना. इथं पहा बरं. 5तून 5 गेले 0, 3 त्रिक 9 9, 9तून 9 गेले 0 आणि शेवटी हे 6 4 दे 3. एकक स्थानी 3 आहे एवढं समजलं आपल्याला. एकक स्थानी 3 आहे एवढं समजलं. एक तर हे राहू शकते की हे राहू शकते एवढं समजलं. ओके. एकक स्थानी, परंतु पूर्ण आन्सर निघलं नाही आणखी. मग ठीक आहे, पाहून घेऊ कुठं काय चुकलं आपलं. तर हे होते 33 39 लिहिले आपण, मायनस 29 प्लस 43. ओके. हे इथं मायनस 85 आणि प्लसचे 135. कुठे काही दिसते का प्लस मायनस पाहून घ्यायचे. हे तर प्लसचे नाही बरं. 39 आणि 29 दोघांची बेरीज वजाबाकी केली तर हे ते प्लसचे 10 प्लस 43, एकूण प्लसचे 53. ह्या दोघांची बेरीज वजाबाकी करा. हे इथं मायनस चिन्ह आहे. ते 5तून 3 गेले 2, 8तून 5 गेले 3, मायनस का, कारण की मोठ्या संख्ये चिन्ह. आता करा. 5तून 2 गेले 3 आणि 3तून 3 गेले 0, 0 3 शेवटी कुठे आहे तर एकमेव ठिकाणी 0 3 आहे. ओके. असं आहे. नेक्स्ट बघा 128 4 2 8 4 दे 4 नाही होत. ठीक आहे. ओके. 128 फरक पहा घेऊन घ्या. 128 दोघांमध्ये फरक 164 224 ऑब्लिक 440. फरक पहा पहिलं. अशा कंडिशनमध्ये पहा. इथं कुठं काही हे नाही दिसत आहे ना, वर्ग पण नाही दिसत आहे. समजा याला 125 घन मानलं तर इथे घनसंख्या वगैरे जवळपास दिसत नाही. इथे घनसंख्या, पण मधातलं काय करायचं, घनसंख्या वगैरे जवळ दिसत नाही. ओके. ठीक आहे. 12 4 16, 12 4 16 आणि 6 22, 22 आणि 8 30 होत आहे का, परंतु इथे 31 आहे. म्हणजे 31 आहे 32 आहे. ह्या दोनपैकी जवळपास एवढ्यात कुठेतरी आन्सर निघते एवढं समजलं. ओके. ठीक आहे ना. एवढं समजलं का हे फरक वगैरे तेवढ्यातच आहे, कारण की गुणाकार दिसत नाही, ते दुप्पट संख्या दिसत नाही आणि भागीला 2 पण संख्या इथे दिसत नाही. म्हणून पहिलं फरक काढून घ्या. 64 मधून हे गेले किती होते, 28 प्लस 2 6 30 37 36, बरोबर आहे ना फरक 36.
6 आणि 14 6 आणि 8 14 4 हातचा 1 12 आणि 4 16. ओके, ह्या दोघांमध्ये फरक किती आहे तर 4तून 4 गेले 0 आणि 22तून 16 गेले 6. 60चा फरक आहे. 36चा फरक 60चा फरक इथे फरक तुमचा माहीत नाही. ओके, मग ह्या दोघांचा फरक काढा. हे निघते तुमचे 24चा फरक. ओके, सध्या तुम्हाला हा फरक इथला फरक नाही माहीत आणि इथं माहीत नाही. ठीक आहे, चला त्यानंतर इथं माहीत नाही, इथं नाही माहीत तुम्हाला. 8 4 इथं समजा मी 24 ठेवतो म्हटलं, इथं 24 जर ठेवतो म्हटलं तर इथे किती 4 6 2 8 84. 4 आणि 4 8 एकक स्थानी इथं आहे सध्या, पाहून घेऊ. 4 आणि 4 8 8 आणि 10 0 हातचाला 1 3 308. नाही ठीक आहे, नाही येत आहे. ठीक आहे 308 आहे, नाही येत आहे. म्हणजे 24 नाही, आपल्याला थोडं कट करावं लागते थोडंसं काहीतरी. ह्या दोघांचा पहिलं फरक पाहून घेता येतं. म्हणजे हे आणि हे दोन फरक तुमचा येऊन जाते. 10तून 4 गेले 6 जमले वापस. 4तून 3 गेला 1, 2तून 2 गेले 2 216. ठीक आहे, 216 कोणाचा फरक आहे इथे. ह्या दोघांची बेरीज 216 म्हणजे 100 100 100 100 येणार. 100 पकडतो म्हटलं तर मी काय म्हणतो 24 30 जर करतो म्हटलं 30 इथं 90 होते 90 होते आणि हे येते शेवटी 4 22 आणि 22 32 नाही 31 314 बरोबर. ठीक आहे, जमला. पा बघा कसं होय, काहीही टेन्शन घ्यायचं नाही. पा काय फरक आहे, फरकांचा फरक आहे 36 60 90. 36 60 90 म्हणजे किती, ह्या दोघांचा फरक 24 आहे, ह्या दोघांचा फरक 30 आहे. म्हणजे बघा हे दिसते का डिफरन्स 6चा, डिफरन्स 6चा. ठीक आहे 36 येते पुन्हा इथे 36 + 90 किती ते 6 9 3 12 126. पाहून घ्या दोघांमध्ये फरक आहे का बरोबर. 6 4 10 0 हातचा 1 2 3 सॉरी 1 आणि 3 4 आणि 3 आणि 1 4 बरोबर. ठीक आहे, चला हे तुमचं आन्सर 314. हे कसं काढलं फरकांचा फरक. ठीक आहे, समजलं. एक लॉजिक लावून घ्या. असे या प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर तुमच्या आपोआप लक्षात येईल का ते 24 नंतर डायरेक्ट 30 घ्यायचे का डबल 24 घ्यायचे 24 घ्यायचे, दोन गोष्टी लावून पाहायचे. ठीक आहे का, फरकांचा फरक हे तिसरी स्टेप आहे ना, सेम क्रमांक राहू शकते. आणि याच्या आधी सेकंड एकतर सेम डिफरन्स राहील 24 24 24 20 20 20 30 30 30 असं राहील, किंवा +5 +6चा असा पण डिफरन्स तुमचा राहू शकते. नेक्स्ट याच्यामध्ये IH LK. ठीक आहे, अच्छा ठीक आहे ना, काय हरकत नाही. KDWP/B. K म्हणजे 11 होते, D म्हणजे 4 होते, W म्हणजे 23 होते. कुठं काही ठाव ठिकाणा लागत नाही ते. या मागचं लेटर शेवटचं लेटर पाहून घ्या. EMUCS. E म्हणजे 5 होते, M म्हणजे 13 होते, U म्हणजे 21 होते, मग C म्हणजे 3 होते ऑब्लिक, आणि S म्हणजे 19 होते. ठीक आहे, 8 5 13 होते का बाबू. हो, 13 आणि 8 21 होते का बाबू. हो, 21 आणि 8 3 यायला पाहिजे. 21 आणि 5 26, 5 आणि 3 8 बरोबर आहे. आता प्लस इथे ॲड करून घ्या, 8 आणि 3 11, 11 म्हणजे के. हे कोणतं शेवटचं, शेवटी तुमचा के इथं आहे शेवटी 1 1. ठीक आहे, चला बाकी ते 2 कटले. आता सुरुवातीला के म्हणजे आता पहिली फर्स्ट घेऊन वाढल्यास काढा लागणार असेल तुम्हाला. के म्हणजे 11, डी म्हणजे 4, के म्हणजे 11, डी म्हणजे 4, डब्ल्यू म्हणजे 23, पी म्हणजे 16. डब्ल्यू म्हणजे 23, पी म्हणजे 16 आणि ऑब्लिक बी म्हणजे 2. ऑब्व्हियसली इथं 8चा फरक आहे, जवळपास सेमच फरक इथे राहणार आहे तुमचा. 16 आणि 8 कितीचा फरक आहे इकडे, व्हिडिओ असं येतो म्हटलं तर कितीचा फरक आहे. इथून इथे येतो म्हटलं तर कितीचा फरक आहे. हे होते 8 आणि 4 12, 7 आणि 4 11, 7चा फरक रिवर्स येताना, इथे पण रिवर्स येताना 16 आणि 7 23, 7चा फरक आहे. ऑब्व्हियसली इथं पण रिवर्स येताना तुमचा 7चा फरक राहीलच. आता बघा इथून असं येताना तुमचा 7चा फरक आला पाहिजे. ठीक आहे, 16तून 7 गेली किती राहते, 16तून 7 गेली किती राहते 9 का. हो ना, 9 आणि 7 16, 9 म्हणजे आय. फर्स्ट लेटर तुमचं आय आहे, जे की बरोबर आहे. नेक्स्ट एकच मिनटं बघा. एक नकाशाच्या मापन श्रेणीवर
0.6 सेमी हे 6.6 किमी दर्शवते. नकाशावरील दोन बिंदूमधील अंतर 80.5 सेमी असल्यास त्या बिंदूमधील वास्तविक अंतर किती? काहीही टेन्शन घ्यायचं नाही. 0.6 किमी आहे ना, 6 सेमी अंतर आहे नकाशावरचं. ॲक्च्युअलमध्ये तेच 6.6 किमी आहे म्हणताय. मग काय, नकाशावरील दोन बिंदूमधील अंतर जर 80.5 सेमी असेल, म्हणजे मी असं म्हणू का यालाच काहीही करून 80.5 सेमी तुम्हाला बनावं लागेल आणि याला काहीही करून 80.5 सेमी बनावं लागेल आणि याच्यासोबत 80.5 बनवण्यासाठी जे कार्यक्रम केला तोच कार्यक्रम तुम्हाला ह्या 6.6 सोबत करायला पाहिजे. ओके, मग काय करायचं सर? सोपी एक घिसीपिटी ट्रिक आहे. घिसीपिटी ट्रिक आहे. याला पहिले एक बनवा. झाला का एक? आता बनवा 80.5. झाले का 80.5? कारण की हे कटलं, एक झाला, 1 गुणला 80.5 आले तुमचे 80. आता ह्या वरच्या 0.6ला 80.5 बनवण्यासाठी तुम्ही जो कार्यक्रम केला तोच कार्यक्रम इथं रिपीट करून घ्या. भाग्याला 0.6 गुणिला 80.5. ठीक आहे. कार्यक्रम केल्यानंतर 6.6 हेच ना, भाग्याला 0.6 गुणला 80.5. जा, तुमचा आन्सर निघून जाते. 0 इथले 2 0 कटते. तुमचा आन्सर इथे लिहितो तुम्ही डायरेक्टच. 66/8 सॉरी 0.6 आहे 6. हे दोन्ही पण पॉईंट हटवून दिले मी. 0.6चे हे दोन्ही पण पॉईंट हटवून दिले आणि याला पॉईंट हटवून देऊन काय करायचं मित्रांनो? 805 लिहायचं आणि खाली 10 लिहायचे. झालं, हटला पॉईंट. हे कटले, 11 राहिले इथे. 11×5 = 55. एकक स्थानी 5 आहे, जे की ऑब्व्हियसली नियमानुसार सगळ्याच ठिकाणी राहते, जवळपास सगळ्याच ठिकाणी राहते अशा गणितामध्ये. हे होते 11×5 = 55, 11×8 = 88 1 पॉईंट 885.5 885.5. गटात न बसणारी निवडा. सफरचंद एक फळ आहे, डुक्कर एक प्राणी आहे, हिवाळा एक हंगाम आहे, कांगारू एक पक्षी आहे का? नाही. नेक्स्ट, कांगारू पक्षी नाही आहे. ठीक आहे, म्हणून तुमचा आन्सर तुमचा ते आला. सॉरी. सर्व लॅपटॉप टी व्ही आहे. सर्व लॅपटॉप टी व्ही आहे. बघा, पूर्णच्या पूर्ण लॅपटॉपचा आपण गोल टीच्या आतमध्ये काढला. एकही टी व्ही पडदा नाही. टी व्ही आणि पडद्याची दोघांची दुश्मनी आहे. पडदा आणि टी व्ही दोघांची दुश्मनी आहे. याचा अर्थ पडद्याची आणि एलची पण म्हणजे लॅपटॉपची पण दुश्मनी आहे. सर्व पडदे घड्याळे आहे. हे पडदे आहे ना, पूर्णच्या पूर्ण पडदे हे घड्याळे आहे. आता बघा, दुश्मनी कोणाकोणाची आहे? तर हे टी व्ही आणि पी म्हणजे होते पडदा. टी व्ही आणि पडद्याची आहे. टी व्ही आणि पडद्याची दुश्मनी आहे. एकही घड्याळ लॅपटॉप नाही. एकही घड्याळ लॅपटॉप नाही. एकही घड्याळ लॅपटॉप नाही. ठीक आहे. ह्या घड्याळीला आपण असा इकडे वाढवू शकतो, परंतु असं काही शक्यच म्हणजे त्याला काय म्हणते बघ, निश्चित नाही. ठीक आहे. एकही घड्याळ लॅपटॉप नाही असं निश्चित नाही, म्हणून हे चुकलं तुमचं. ठीक आहे. काही लॅपटॉप घड्याळे आहे. काही लॅपटॉप घड्याळे आहे. नाही ना, एक मिनटं. एकही घड्याळ लॅपटॉप नाही. काही लॅपटॉप घड्याळे आहेत. बघा, हे दोन क्वेश्चन ए और बी येते. दोन्ही तर्कसंगत. 1 किंवा 2 एकही तर्कसंगत नाही. एकही तर्कसंगत नाही म्हणते मित्रांनो. जर हे बघा, हे असं कधी होते एकही तर्कसंगत नाही? कधी होते? जर या वाक्याला आपण सेपरेटली पकडलं, दोन्ही वाक्याला सेपरेटली पकडलं तर एकही तर्कसंगत नाही असा अर्थ होते. आणि समजा जर का दोन्ही याला एकाच वेळेस पकडलं, एकही घड्याळ लॅपटॉप नाही आणि काही लॅपटॉप घड्याळे आहे, तर दोनपैकी एक कोणतंही एक तुमचा आन्सर ते ए और बी असं तुमचा आन्सर येते. ठीक आहे. परंतु तलाठी भरतीनं हे तुमचा आन्सर दिलाय, म्हणजे दोनपैकी कोणतेही एक तर्कसंगत आहे असं त्याचं आन्सर येते. परंतु तलाठी भरतीमध्ये तुमचं हे आन्सर दिलं. आणि हे पण कधी बरोबर येते? हे कधी बरोबर येते? जर फक्त आणि फक्त एक सिंगल वाक्याला आपण कन्सिडर केलं आणि या सिंगल वाक्याला कन्सिडर केलं तर. ठीक आहे. चला नेक्स्ट. एक कार मालक सलग 3 वर्षांसाठी 7.5 रुपये, 8 रुपये आणि 8.5 रुपये पर लिटर दराने पेट्रोल खरेदी करतो. जर त्याने दरवर्षी 4,000 खर्च केले, मी काय म्हणतो, दरवर्षी तू 4,000 खर्च करताय आणि प्रत्येक वर्षी 7.5 रुपये 8 वर्षे आणि सलग बरं अनुक्रम म्हणू शकता आणि 8.5 रुपये पर लिटर या दराने पेट्रोल घेतो. ओके.
मग काय म्हणताय, तर प्रति लिटर पेट्रोलचा अंदाजे सरासरी किंमत किती होईल. अंदाजे सरासरी तुम्हाला किंमत काढायची दर म्हणजे पूर्ण 3 वर्षाची. मी काय म्हणतो, 3 वर्ष त्याने खर्च किती केले, एकूण 4 तरी 12,000 खर्च झाले. एकूण खर्च 12,000. किती, 4,000 प्रत्येक वर्षी केले, म्हणून 4 तरी 12,000 3 वर्षामध्ये खर्च केले. एकूण 3 वर्षाचा डाटा दिलेला आहे. पहिल्या वर्षी त्याने 4,000 रुपये खर्च करून 7.5च्या रेटने पेट्रोल घेतलं. तर पेट्रोल घेतलं किती ते सांगतो तुम्हाला. इथून 4,000 भागेला 7.5. ठीक आहे, 7.5ला आपण हे 10 गुणा इकडे, 10 इकडे गुणा. मग हे होते तुमचे 25 त्रिक 75, 25 चोक 100, 4 चोक 16, 1600 भागला 3, 1600 भागला 3, जे की तुमचे 3×5 15. आजचा एक 3 त्रिक 9, 3 त्रिक 9.33 तुमचं एवढी इथे आन्सर येत आहे. ठीक आहे, म्हणजे पहिल्या वर्षी 533.33 एकूण पेट्रोल 533 इथं लिहितो. 533.33 हे पहिल्या वर्षी झालं. दुसऱ्या वर्षी किती घेतलं ते काढून घेऊ. आता 4,000 रुपये खर्च केले, 8 रुपयाच्या रेटनं काढून घेऊ. हे काय करतो मी, तर एकूण रुपये अपॉन दर इज इक्वल टू एकूण नग म्हणू शकतो, की एकूण क्वांटिटी, एकूण पेट्रोल अपॉन 8, 8×45 हे होतं 500. पहिल्या वर्षी त्यांना पहिल्या वर्षी 533.33 लिटर एवढं पेट्रोल घेतलं, एल लिहितो. आणि दुसऱ्या वर्षी 500 लिटर एवढं पेट्रोल घेतलं. तिसऱ्या वर्षी किती घेतलं ते काढून देऊ आपण. 4,000 भागेला 8.5, 8.5. ओके, 1 इथे वाढवा, 1 इथे वाढवून द्या. हे तुमचे भागेल 17×5 85, कारण की 15×75 16×85 आणि 17×85 भागाला पुन्हा 5 5 8 40. ठीक आहे, मग 8,000 भागला 17 करून घ्या. 8,000 भागला 17, 17×85 नाही, 17 चौक 68, 12 उरले 0, 17 सक 102, 17 7 119, हाचा उरला 1 0 पॉईंट 17 सक 102. ठीक आहे, 47.6 शेवटी 47.6 नाही, ते तुमचा आन्सर येणार आहे 7.5 8 8.5. 47 नाही, 470 यायला पाहिजे ना. 1 0 आहे ना, 470 यायला पाहिजे. 1 2 3 1 2 3 5 48, 470 यायला पाहिजे ना. 470 यायला पाहिजे ना. 17 चौक 68, 12 1 0 घेतला, 17 सक 102, 17 7 119, 1 उरला 0. हम्म, 470 ना, हो बरोबर. ठीक आहे, चला नेक्स्ट. ह्या तीनची पण बेरीज करा, जे की तुमचा आन्सर शेवटी 0.33. आन्सर नाही बरं, हे सांगतो इथे 3 हे होते 17 हात चालला 1 5 त्रिक 15, 1503.33 एवढं काय तुमचं एकूण लिटर एवढं पेट्रोल झालं. आता बघा तुमचा आन्सर कसं निघते. एकूण त्यानं खर्च केला 12,000 भागेला 1503, 1503.33. याला नंतर वाटल्यास 0.33ला बाजूला ठेवा. तुम्हाला सरासरी एक ॲव्हरेज, एक नॉर्मल आपल्याला ॲव्हरेज काढायचा आहे. मी जर याला सरळ 1500 म्हणतो, सरळ मी याला 1500 म्हणतो. याला समजा मी 1500 जर याला कन्सिडर केलं, 1503ला फक्त मी 1500 कन्सिडर केलं, तर हे 2 0 कट्टे 2 0 कट्टे 15 8 120 8. आता बघा, एक सरासरी तुम्हाला इथे काढायची आहे. जर आपण इथं संख्या 3 इकडं 3 वाढवले, तर ही तुमचे 8 घटणार आहे ना. 8 पेक्षा कमी आन्सर तुमचं निघन, जे की तुमचं एकमेव आहे 8 पेक्षा कमी आन्सर. ओके, पहा. ठीक आहे, 1503 भागून बघा तुम्ही 12,000ला तुमचा आन्सर 8 पेक्षा कमी निघते, आणि प्रत्येक ठिकाणी 8 पेक्षा जास्त आन्सर आहे, म्हणून हे कटते. आन्सर तुमचं 7.98. 15 8 120 8 आलं होतं ना, 8 पेक्षा कमी 7.98. 7.98 म्हणजे 0.02 वाढवले तरी आपण इथं 8ला पोहोचतो. नेक्स्ट पहा, 7 त्रिक 18 आणि 1 19, 19 त्रिक 57 + 1 58, 8 त्रिक 24 + 2505. ठीक आहे, 5 त्रिक 15 आणि 1 1606, 7 त्रिक 18 आणि 1 1909. फक्त एकाच ठिकाणी 9 दिसते मला इथे. ठीक आहे, बाकी इथे कुठंच 9 नाही एकाच स्थानी. नेक्स्ट, 5% दराने 3 वर्षासाठी 8,000 रुपयावर चक्रवाढ व्याज शोधा. पहा, 8,000 रुपये आहे. पहिल्या वर्षी झाले 5% रेट आहे, म्हणजे 100 वरून 105. तुम्ही याला असं लिहू शकता का, 20 पंच 100, 21 पंच 100, सॉरी 21 पंच 105, म्हणजे 21/20 लिहू शकता का.
तुम्ही म्हणाल सर हो ठीक आहे, लिहून घ्या. 5% वाढणे म्हणजे ती संख्या 20 वरून 21 होत आहे. हे पहिल्या वर्षी तुम्हाला 3 वर्ष पाहिजे ना, दुसऱ्या वर्षी पण 20 वरून 21 होणे होईल, तिसऱ्या वर्षी पण तुमचं 20 वरून 21 होईल. ठीक आहे, 20 वरून 21 होईल तिसऱ्या वर्षी पण. ओके, याला आता कंटिन्यू करा. कसं करायचं, ठीक आहे ना. 20 20 20 गुणाकार केला, हे 8000 तुमचे कटले. इथं काय आलं, 21 गुणला 21 गुणला 21. हे काय होतं मित्रांनो, एकूण रास. यामधून एकूण रास हे बघा ना, 21चा वर्ग होते 441, पुन्हा 21 गुणा 21 1 21 1 हातच्याला 2, 21 चौक किती होते 84, 21 चौक 84 ना, 280 6 हातचे 8, 21 चौक 84, 84 आणि 8 82. ठीक आहे, हो ना, बरोबर आहे ना. 82 61 का, 21 1 21 1 हातच्याले 2, 4 4 8, 84 2 86 6 हातच्याले 8, 21 चौक 84, 84 ना 6 90, 90 92 92. ठीक आहे, पहा 9261. हे काय झालं, एकूण रास 9261 ही झाली एकूण रास. यामधून तुमचं मुद्दल मायनस करा. तुमचे आन्सर येते 1 2 6 1 1261 1261. ठीक आहे, ठीक जमलीपर्यंत तुम्ही डायरेक्ट हे 8000 इथून मायनस करू शकता. डायरेक्ट मायनस 8000 इथं पण तुम्ही लिहू शकता, सारखंच पडते, काही फरक पडत नाही. ओके, नेक्स्ट 23. क्वेश्चन नंबर 23. 5 संत्री 10 रुपयांना खरेदी केली जातात आणि 6 संत्री 15 रुपयांना विकली जातात. नफा किंवा तोटा टक्केवारी सांगा. मी काय म्हणतो, 5 संत्री 10 रुपयाला खरेदी केली. 5 संत्री 10 रुपयाला खरेदी केली, हे इथं नग लिहा. इकडं काय तर रेट दर. 6 संत्री 15ला, 6 संत्री 15 रुपयाला खर्च केली. ओके, झालं इथपर्यंत. मी काय म्हणतो, तुम्हाला जर नफा किंवा तोटा काढायचा असेल तर समान नग पाहिजे, समान क्वांटिटी पाहिजे, समान क्वांटिटी पाहिजे. कसं करायचं त्याला, काही टेन्शन घ्यायचं नाही. एका संत्रीची किंमत काढा. 5 1 5 5 2 6 10. एक संत्री त्यानं 2 रुपयाला एक संत्री इज इक्वल टू 2 रुपये. ठीक आहे, फक्त 2 रुपये 2 आरएस लिहितो, तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, एक संत्री 2 रुपयाला विकत घेतली आणि विकत कितीला आहे ते इथून काढा. विक्री इथं, हे खरेदी आहे, हे विक्री आहे. 6 2 12 आणि 6 5 30, 2.5 रुपयाला तो विकत आहे. 2ला खरेदी करून तो विकत आहे 2.5ला, म्हणजे त्याचा फायदा किती होत आहे, 2 रुपयावर तो 0.5 रुपये कमवत आहे. ठीक आहे, तुम्हाला नफा किंवा तोटाच विचारला ना, 2 रुपयावर तो 0.5 रुपये कमवत आहे, अर्धा रुपया कमवत आहे, म्हणजे तो तुमचा नफा होत आहे. करून घ्या, गुणला 100. हे तुमचे होते 5 चौक 20 म्हणजे 25%. 25% नफा. ठीक आहे, 25% नफा. कारण की एक वस्तू 2 रुपयाला घेत आहे आणि तो 2.5ला विकत आहे, म्हणजे नफा होत आहे. नेक्स्ट, दिल्ली ते पाटण दरम्यानचे अंतर 588 किमी आहे. रेल्वेगाडी पी दिल्लीहून पाटणसाठी पटना का ते पटना असेल. ठीक आहे, पटना. दिल्ली ते हे इंग्लिश ट्रान्सलेशन आहे ना, त्यामध्ये थोडं पटनाचं स्पेलिंग काय असते मित्रांनो, असं आहे ना, पटना. ठीक आहे, इंग्लिश ट्रान्सलेशनमध्ये त्यांनी हे पी एचं पा केलं आणि ट घेतलं ना केलं. ठीक आहे, असं केलं, पाटणा. ॲक्च्युअली ते पटना आहे, पटना. इंग्लिश ट्रान्सलेशन मराठीत केलं, त्यामध्ये पाटणा झाला. ठीक आहे, दिल्ली ते आपण पाटणाच होतो त्याला. आता दिल्ली ते पाटणा दरम्यानचे अंतर 580 आहे. इथं दिल्ली आहे, इथं पटना आहे, दोघांचं अंतर आहे 580 किमी. ठीक आहे, रेल्वेगाडी पी दिल्लीहून पाटणासाठी 1 किमी पर आवर वेगाने निघते. मी काय म्हणतो, इथून पी नावाची रेल्वे 1 किमी पर आवर नावाने पटनासाठी निघते. ठीक आहे, त्याचवेळी रेल्वेगाडी क्यू पटनाहून दिल्लीसाठी, क्यू नावाची रेल्वेगाडी याच हे पटनाहून दिल्लीसाठी निघते x+9 या स्पीडनं. 12 तासानंतर त्या एकमेकींसमोर येतात. तर रेल्वेगाडी क्यूचा वेग किती? 12 तासानंतर त्या एकमेकींसमोर येतात. एकमेकींसमोर येणे म्हणजे काय मित्रांनो? ही रेल्वेगाडी थोडं समजासाठी अशी काढतो. ही अशी चालली, ही अशी येत आहे. एकमेकींसमोर येणे म्हणजे दोघे मिळून ते पूर्णच्या पूर्ण अंतर पार केलं. किती अंतर? 580. ठीक आहे, लिहा. एकूण अंतर पार करण्यासाठी एकूण अंतर अपॉन वेग. आता वेग काय करायचा? दोघींची दिशा एकमेकांच्या विरुद्ध आहे म्हणून वेगांची बेरीज x+9.
म्हणजे x प्लस 9. पहा, अंतर अपॉन वेग इज इक्वल टू वेळ, आणि तो वेळ दिलाय प्रश्नामध्ये 12 तास. बस संपला विषय. काय आहे ते विषयच नाही ना. x+1 2x+9 म्हणून 588 भागिले 12 हे होते 2x+9. 12 पण 60 नाही, 12 चौक 48, 10, 12 संग 12 24, 12 सकम 72, 12 84, 12 96, 12 9 108, 12 9 108, 49 करा. 49 म्हणून हे 9 चालले गेले. 40 इक्वल टू 2x आणि x बरोबर तुमचे 40. x बरोबर 40. तुम्हाला विचारला का शेवटी ते पाहून घ्या फक्त. क्यू रेल्वेगाडीचा वेग, ही क्यू रेल्वेगाडी आहे, तिचा वेग जो की आपण x+9 मानला होता, म्हणजे 40+9 49. 29 किमी बरोबर. काही चुकत आहे का? सॉरी हे 2x म्हणजे 40 आहे ना, म्हणजे 1x म्हणजे 20. 20+9 29. 20+9 29. ठीक आहे, 29. सोडवा. इझी क्वेश्चन आहे, सोडवा. काही डिफिकल्ट काय नाही. 3 7 21, 5 5 25, 5 + 21, 5 आणि 1 6 26. ठीक आहे, नेक्स्ट झालं. ओके, आशा करून मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर एक छोटासा लाईक करा. थँक्यू.